आपण काय बघितलंय? टोरिसेली लॉ बघितलाय. टोरिसेली लॉ बघितला. टोरिसेली लॉ त्याच्यामध्ये आपण असं म्हटलं होतं, हा कंटेनर होता, या कंटेनरमध्ये असं पाणी होतं, या पाणीमध्ये एक होल होतं, बाहेर पडण्याचा स्पीड होता, तो फॉर्म्युला आपल्याला भेटला होता √2gh मिळाला, बरोबर की नाही? त्याच टोरिसेली लॉ मध्ये आता एक थोडस इम्प्रुव्हमेंट करतोय आपण. हा कंटेनर आहे, त्या कंटेनर मध्ये ते परत एकदा पाणीचे, पण पाणी भरताना आपण काय घेतलंय? क्लोज कंटेनर घेतला. कसं घेतलं आपण आता? क्लोज कंटेनर घेतलाय. कंटेनर कसं घेतलाय? क्लोज कंटेनर. क्लोज कंटेनर घेतलाय. क्लिअर आहे? कसा घेतला आपण कंटेनर? क्लोज कंटेनर घेतलाय. होल तसाच आहे, पहिले जसा होता तसा तो होल आहे. तर तुम्हाला हे पण माहिती आहे, पुढे जाऊन तो असा खाली येणार आहे. आपण केलं तर रेंज पण काढलेलं होतं ना, असं पाणी बाहेर पडणार आहे, हे तुमचं रेंज असणार आहे. पण आता बाहेर पडताना वेलोसिटी √2gh येणार नाही. का बरं? कारण की ओपन होता, हा काय झाला? क्लोज झाला. मग प्रोसेस तर तीच आहे. मी म्हंटल या साईडला आपण 1 म्हणूया, म्हणजे प्रेशर P1, व्हॉल्यूम V1, वेलोसिटी V1, एरिया A1 आणि इथली हाईट जी आहे ती आहे h1. आणि सिमिलरली बाहेर साईडला गेलो तर तुम्ही काय P2A, V2A, A2A आणि H2. आणि तुम्हाला माहिती H2 ची किती आहे? 0 आहे ना. H2 ची किती आहे? 0. चला, मी असं म्हटलं V1 जो आहे, मी असं म्हटलं A1 जो आहे तो खूप मोठा आहे कोणापेक्षा? A2 पेक्षा. म्हणून तुम्ही म्हटलं V1 खूप छोटा आहे V2 पेक्षा, therefore V1 काय झाला तुमचा? 0. पण इथं P1 P0 नाही राहिला. आपण मागच्या कालच्या काय म्हटलं होतं? P1 इजूड काय P2 इजूड काय P0 म्हटलं होतं. पण इथं P1 P इथं ऍटमॉस्फिअर आहे का? नाही. इथं काहीतरी प्रेशर असेल म्हणून त्याला म्हटलं P. दुसरा जो P2 आहे बाहेर आहे, 100% हा ऍटमॉस्फिअरच आहे, P0 आहे. काय डाऊट आहे? चला, मग आपलं बर्नॉलिज आहे. बर्नॉलिज काय सांगतो तुम्हाला? बर्नॉलिज सांगतो तुम्हाला P1 प्लस 1/2 रो V1² प्लस रो GH1 बरोबर काय? P2 प्लस 1/2 रो V2² प्लस रो GH2. चलो, मग मी काय म्हंटल, इथं काय उडून जाईल? H2 वाला टर्म उडूनच जाणार आहे, कारण की हाईट 0 आहे. V1² वाला पण उडून जाणार आहे, कारण V1 ची व्हॅल्यू 0. मग बाकीचं काही उडत नाही. मग तसंच घेऊया आपण. P1 आहे प्लस किती? रो GH1. ओके, रो GH1 प्लस किती रे? सॉरी, इक्वल टू किती राहिला? इक्वल टू राहिला तुमचा P2 प्लस 1/2 रो V2². काय डाऊट आहे? आता मला माहिती आहे या P2 इकडे शिफ्ट करा, म्हणजे काय जाईल? P1 मायनस P2 प्लस रो GH1 बरोबर किती राहिला? 1/2 रो V2². आपल्याला माहिती आहे P1 ची व्हॅल्यू किती आहे? P आहे. P2 ची व्हॅल्यू किती आहे? P0 आहे. प्लस किती बनला तुमचा? रो GH1 बरोबर किती? 1/2 रो V2². काय डाऊट आहे? 1/2 रो V2² बनला. मग मी काय म्हंटल, मला काय काढायचं? V2 काढायचं ना. हा 2 तिकडे मल्टिप्लायला घ्या. मग मी इकडे मल्टिप्लायला घेतलं, म्हणजे काय? रो V2² रो V2² इज काय 2 तिकडे मल्टिप्लायला गेला, म्हणजे 2 टाइम्स ऑफ P मायनस P0 झाला, प्लस काय 2 टाइम्स ऑफ रो GH1 झाला, बरोबर की नाही? आपल्याला काढायचं काय? आपल्याला काढायचं V2, म्हणून V2² इज इक्वल टू काय? 2 टाइम्स ऑफ P मायनस P0. हा जो रो आहे तो इकडे येताना काय होईल? डिवाइड लाईन, प्लस काय 2 टाइम्स ऑफ रो GH1 डिवाइड बाय काय? रो आरो गेट कॅन्सल. मग V2² इज काय बोलला? 2 टाइम्स ऑफ P मायनस डिवाइड बाय काय? रो प्लस किती? 2GH1. मग V2 जर काढायचं म्हटलं तर अंडर रूट मध्ये सगळ्या टर्म्स घेऊन जाणार. आता काय म्हणलं? 2 टाइम्स ऑफ P मायनस P0 अपॉन काय? रो प्लस काय? 2 टाइम्स ऑफ GH1. पहिल्या याच्यात फक्त 2 टाइम्स ऑफ GH1 आलेला होता, आता याच्यामध्ये एक्स्ट्रा आला 2 टाइम्स ऑफ P मायनस P0 डिवाइड बाय काय? रो तुम्हाला मिळतोय. काय डाऊट आहे? समजलंय? मग यालाच आपण काय म्हणतो? इफ्लक्स वेलोसिटी. यालाच काय म्हणतो आपण? इफ्लक्स वेलोसिटी. कोणासाठी भेटलंय मला? क्लोज कंटेनर साठी भेटला. ओपन कंटेनर साठी तर फॉर्म्युला काय भेटला होता? 2gh. आणि क्लोज कंटेनर साठी आपला फॉर्म्युला बदलला. काय डाऊट आहे? समजलं? आता काल आपण खूप सारे क्वेश्चन सॉल्व्ह केले, टोरिसेली लॉवरचे क्वेश्चन खूप सारे सॉल्व्ह केले. फक्त आज आहे ना मी इक्वेशन ऑफ कंटिन्युटी वरच्या एक क्वेश्चन बनवतो. बघा, मी काय म्हटलं, हा एक पाईप आहे, ठीक आहे, पाईप आहे. पण या पाईप मध्ये मी काय केलं,
असे छोटे छोटे ड्रॉप केले, पोल्स केले. ठीक आहे, काय केलं मी? पोल केले. क्लिअर आहे? मी जर सपोज म्हटलं इथून जर मी म्हटलं 40 मीटर पर सेकंदने पाणी येतंय मध्ये, आणि याचं रेडियस जर मी म्हटलं 5 मीटर आहे, आणि हे जर मी म्हटलं 5 सेंटीमीटर आहे, 5 सेंटीमीटर आहे, आणि मी म्हटलं किती बबल्स आहेत, किती ड्रॉप आहेत, किती आहेत? मी असं म्हटलं 10 आहे. मग विचारलं तुम्हाला व्हेलॉसिटी किती असेल. कालच्या ह्याच्यात काय होतं? कालच्या काय ड्रॉप वगैरे होते का? नाही. मग तुम्हाला हे पण कळलं पाहिजे. काय म्हणून ना तुम्ही A1 V1 बरोबर काय A2 V2. चला, A1 म्हटल्यानंतर काय म्हणणार? A1 काय? पाय R1 स्क्वेअर इंटू काय V1. A2 साठी काय लिहिणार? n टाइम्स लिहिणार, कारण की n टाइम्स ड्रॉप आहे. पाय R2 स्क्वेअर इंटू काय V2. मग काय होईल रे? इथला पाय गेट कॅन्सल. मग R1 स्क्वेअर, R1 ची व्हॅल्यू किती? 5. 5चा काय झाला स्क्वेअर इंटू किती रे? V1 ची व्हॅल्यू किती? 40 बरोबर किती? n किती आहे? 10 गुणिले R2 किती आहे? 5 सेंटीमीटर. जाऊ दे, 1 सेंटीमीटर घेऊ, 10 सेंटीमीटर घेऊन टाकू. कॅल्क्युलेशन करायला सोपं आहे. 10 सेंटीमीटर म्हटलं तर किती? 10⁻⁻1 मीटर बरोबर की नाही? 10⁻⁻1. मग 10⁻⁻1 त्याचा काय करायचं रे? स्क्वेअर करायचा, आणि काय म्हणायचं? V2 काढायचं आहे. मग तुम्ही काय म्हणशाल रागाच्या वरात? A0 गेट कॅन्सल. 5 वाचा 25 गुणिले किती? 4 बरोबर किती रे? 10⁻2 होऊन जाईल ना, इंटू काय होऊन जाईल? V2. 25 चौक 100 होऊन जाईल, आणि 10⁻2 खाली येईल, आणि काय होऊन जाईल? V2. म्हणजे काय होऊन जाईल? V2 बरोबर किती झाला? 10⁻4 मीटर पर. मग तुम्हाला एक तर तुम्हाला डायरेक्ट व्हेलॉसिटी देतील इथं, आणि विचारते नंबर ऑफ ड्रॉप्स काढा. काय डाऊट आहे? समजला क्वेश्चन काय आहे? आता अजून हे झालं इक्वेशन ऑफ कंटिन्युटी मधलं क्वेश्चन. मी जर सपोज असं म्हटलं, आपण हे बघितलेलं आहे. आता काही क्वेश्चन, काही व्हरायटीचे काही क्वेश्चन राहून गेले. जसं की वेंचरोमीटरचे क्वेश्चन म्हणून आपण वेंचरोमीटर आपण शिकलो बरोबर ना. वेंचरोमीटर कशासाठी यूज करतो आपण? टाइमपास करण्यासाठी. वेंचरोमीटर कशासाठी यूज करतो आपण? कशासाठी यूज करतो? टाइमपास. वेंचरोमीटर कशासाठी? टाइमपास साठी. हे बघा, असं वेंचरोमीटर असतं. माहिती मे बी असू शकतं सर. आम्ही काय करणार? आमचा जीव किती, विचारता किती, पेपर चालू त्याचं टेन्शन, आणि तुम्ही शिकवित्या ते वेगळं टेन्शन. आम्ही ठेवू तरी काय ठेवू डोक्यात, म्हणून सॉरी. शाबास, चुकलेलं उत्तर आहे. 5 मीटर हाईट आहे. व्हेलॉसिटी फाइंड आउट करण्यासाठी. जिरवार मॅडम, व्हेलॉसिटी फाइंड आउट करण्यासाठी 5 मीटर हाईट आहे. मग मी म्हटलं याच्यामध्ये वॉटर आहे. याच्यामध्ये काय आहे? वॉटर आहे. इथून बदकन चाललंय, इथून काहीतरी व्हेलॉसिटीने लिक्विड फ्लो होत आहे. अशी व्हेलॉसिटी मध्ये काहीतरी लिक्विड फ्लो होते. काय डाऊट आहे? तर विचारलं गेलंय तुम्हाला. काय विचारलं गेलंय? विचारलं गेलंय जर सपोज इथलं जर मी म्हटलं इथलं 4 मीटर आहे, आणि इथला जो आहे रेडियस, याचा जो रेडियस आहे या पाईपचा इथून, तो आहे सपोज 2 मीटर. आणि विचारलं काय तुम्हाला? V1 आणि V2 काढून द्या. काय काढून द्या? V1 आणि V2 काढून द्या, व्हेलॉसिटी काढून द्या, असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला आता फॉर्म्युला आठवत नाही, कारण की तो आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. तो आम्ही मिळवणारच. तुम्ही काही करा, आम्ही मिळवणारच. मिळवायचं तुला? तुझा अधिकार मिळवणार आहे. वाव. V1 V2 काढलं, आणि दुसरं विचारलं रेट ऑफ फ्लो. रेट ऑफ फ्लो पण विचारलं. मग V1 चा फॉर्म्युला तुम्ही सांगायचा नाही, मी लिहिणार 2GH असतो अपॉन 1 काढतोय म्हणून A1 अपॉन A2 त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर -1 असतो. आपल्याला सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत, गपचूप टाकायचंय. 2 आहे, G ची व्हॅल्यू किती आहे? 10 आहे, H ची व्हॅल्यू किती आहे? 5 आहे. A1 ची व्हॅल्यू किती? A1 म्हणजे पहिला आहे पाय R1 स्क्वेअर बरोबर की नाही? पाय R1 स्क्वेअर डिवाइड बाय काय? पाय R2 स्क्वेअर डिवाइड, त्याचा काय करायचा आहे? स्क्वेअर मायनस काय करायचं आहे? 1 करायचा आहे. हा पाय गेट कॅन्सल होतोय. R1 ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असते 100 झाला किती वरती? 100. R1 ची व्हॅल्यू तुम्हाला दिली 4, आणि R2 ची व्हॅल्यू दिली तुम्हाला 2. त्याचा काय करायचा आहे? स्क्वेअर. स्क्वेअरचा काय करायचा आहे? स्क्वेअर, आणि काय करायचं आहे? -1. म्हणजे किती झाला? 100. म्हणजे किती झाला? वेगवेगळे दोन्ही 4, त्याचा स्क्वेअर केला 4 4 चौक 16 डिवाइड बाय काय झाला?
15. पुढचं कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, तुम्ही इझिली करू शकतात. सिमिलरली तुम्हाला V2 काढायचं आहे. सिमिलर काय काढायचं तुम्हाला? V2 काढायचं. V2 काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे तुम्हाला मी लिहून देतो. कारण की तुम्हाला आठवत नाही, तो GH असतो 1 - A2/A1 असतो आणि त्याचा काय ब्रॅकेट स्क्वेअर असतो. मग तुम्ही सॉल्व्ह करायचे, व्हॅल्यू टाकायचे आणि काढायचं. मग नंतर काय विचारलं तुम्हाला? नंतर विचारलं गेलं रेट ऑफ फ्लो विचारलं गेलं. काय विचारलं गेलं? रेट ऑफ फ्लो. मग रेट ऑफ फ्लो कसं काढला जातो? A × V. मग कोणाचं पण घ्या. मग तुम्हाला इथून V1 भेटला असेल तर तुम्ही घेऊन टाका A1 V1. A1 ची व्हॅल्यू काढता येते. A1 ची व्हॅल्यू कसं काढणार? πr1² इंटू काय V1. पाय ची व्हॅल्यू तुम्हाला टाकता येते 22/7. R1 ची व्हॅल्यू तुला माहिती आहे किती? किती आहे? R1 ची व्हॅल्यू किती आहे? शाबास, बरोबर बोलली. 4 आहे. किती आहे? 4 आहे. मग तुझं लक्ष कुठं आहे? इथंच आहे. मग V1 ची व्हॅल्यू तुम्ही इथून काढणार आहे. ते इथं टाकायचं, तुम्हाला काय भेटून जाईल? रेट ऑफ फ्लो. कळलं? V2 पण काढता येईल. V2 पण काढता येईल ना? प्रश्न पडलाय आम्हाला V2 कसं काय काढायचं. नाईस. मी आता पुढचं घेऊ. बघा, मी काय घेतला? एक प्लेट घेतला. काय घेतला मी? प्लेट. अजून एक प्लेट घेतला आणि त्या प्लेटच्या मध्ये काय घेतलं मी? पाणी घेतलं. काय घेतलं मी? पाणी घेतलं. पाणी घेतलं तर तुम्हाला विचारलं मला एक्सेस प्रेशरचा फॉर्म्युला सांगा. किती? एक्सेस प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो? सांगायचा नसतो, देवाचा असतं. हा ड्रॉप असेल आणि हा बबली असेल. हा बबली आहे, हा ड्रॉप आहे. हा ड्रॉप असेल तर एक्सेस प्रेशर किती, बबली असेल तर किती, सांगायचं नसतं. सांगायचं 4T/R असतं, 2T/R असतं. हे जेव्हा ड्रॉप ठेवला तर किती आलं तुमचं? T/R. कारण की आता एअर कॉन्टॅक्टच नाहीये. कळालं? ओके. बस तुम्ही फक्त हो म्हणायचं. हो, कळलं. तेवढं म्हणायचं. तुमचं मेंदूच नाही आहे का मेंदू? आहे. सॉरी म्हण का? सॉरी म्हण. सॉरी बोलूया. ठीक आहे. आता मी काय केलं? या प्लेटला मी इकडे ओढलं आणि या प्लेटला मी इकडे ओढलं तर काय होईल? इकडला जो पाणी आहे तो पाणी काय करेल? असा शेप बनवून घेईल. बरं ना? तो पाणी कोणत्या शेपचा? असा बनवेल. मग कोणता मिनिस्कस तयार होतो? कोणता मिनिस्कस आहे? तर तुम्ही लिहायचं गपचूप कॉन्केव्ह मिनिस्कस तयार होतो. कोणता मिनिस्कस तयार होतो? कॉन्केव्ह मिनिस्कस तयार होतो. कारण की या साईडला प्रेशर जास्त असतं, तो बचकन त्याला पुढे ढकलतो, म्हणून त्याचं कॉन्केव्ह मिनिस्कस. कळलं?